नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समता सैनिक दल शताब्दी वर्षानिमित्त कल्याणमध्ये सैनिकांची भव्य मिरवणूक. या मिरवणुकीत सैनिकांची मोठ्या प्रमाणावर हजेरी. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यालय प्रमुख स्टाफ ऑफिसर ॲडव्होकेट S.K. भंडारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणच्या रेल्वे ऑफिस क्लब सेंट्रल रेल्वे शाळेच्या शेजारी भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या विद्यमाने समता सैनिक दल शताब्दीनिमित्त सैनिकांच्या संविधान समर्थक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच समता सैनिक दलाच्या सैनिकांची जबाबदारी या विषयाच्या माध्यमातून समाजामध्ये शिस्त व एकसूत्रपणा आणण्यासाठी सैनिकाने अधिक गतिमान काम करणे जरुरी आहे. समता सैनिक दलाच्या शताब्दीनिमित्त ठाणे जिल्ह्यात किमान 2000 सैनिक नव्याने निर्माण करण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वर्षावास प्रवचन मालिकेत किमान 5000 झाडे लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करून तो पूर्णत्वास नेण्याचा संकल्प सुरुवात करूया, असे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव B.H. गायकवाड गुरुजी यांनी मेळाव्यात उपस्थितांना केले. सुरुवातीला जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आला व समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तसेच तथागत बुद्ध, राजा अशोक चक्रवर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचा रथावर देखावा करून शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित समता सैनिक दल बँड पथक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर हिरामन पगारे, भारतीय महामहोत्सवेच्या महिला उपाध्यक्षा सुषमाताई पवार, केंद्रीय प्रशिक्षण विभाग S.S. वानखेडे सर, समता सैनिक दलाचे हेडक्वार्टर सचिव D.M. आचार्य, असिस्टंट लेफ्टनंट जनरल रमेश वाघमारे, मेजर जनरल बाळासाहेब आठवले, विनताई माने, ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी, कोषाध्यक्ष बापू ढोडरे, ठाणे जिल्हा मेलाध्यक्ष शिलाताई तायडे, कोषाध्यक्ष महानंदताई गायकवाड यांच्यासह बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे, शहापूर, मुरबाड या ठिकाणांनी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गांगुर्डे यांनी केले. समता सैनिक दलाचं आपल्याला या ठिकाणी स्टोरी आता समजून घ्यायचंय. त्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर असं का वाटलं की माझं पण फौज असावी, माझं पण सैनिक असावं किंवा माझं पण संरक्षण करणारं दल असावं, असं बाबासाहेब आंबेडकरांना का वाटलं असेल. तर आपल्याला माहित आहे पूर्वीची प्रथा जी आहे खूप अस्पृश्य आपल्याला कन्यादायक जातीय सरांनी सांगितलं बरेच प्रयत्न पाहिजे. आपल्याला जातीय फटके आणि ते फटके आम्ही पण भोगलेले आहेत. जे 7 वर्ष आले आमच्या तिथे बांधव भगिनी, त्यांनी पण ते भोगलेले आहे की सुरुवातीचा काळ कसा होता. आणि अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांना पण ते फटके भोगावे लागले. आणि मग याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं मी एवढं शिक्षण घेतलेलं आहे, मी एवढं उच्च विभूषित शिक्षण घेतलंय, मला तर हा त्रास आहे, तर मग माझ्या खेड्यामध्ये माझ्या माता भगिनी बांधव आहे त्यांचं काय होत असेल. आणि मग अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर वाटलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या समाजासाठी काहीतरी मला करावंच लागेल. म्हणून आपल्याला माहित आहे की पुढचे शिक्षण घेतलं. बडोद्याच्या साहेबराव गायकवाड यांच्याकडे त्यांनी नोकरीसाठी गेले. तिथली परिस्थिती पण आपल्याला माहित आहे. त्याची निर्मिती करत असताना त्यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून जेवढे काही त्यांनी क्रांती केलेली आहे, सामाजिक क्रांती असेल, धार्मिक क्रांती असेल, शैक्षणिक क्रांती असेल, धार्मिक क्रांती, सर्व प्रकारची क्रांती ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यामध्ये केलेली आहे, त्या सगळ्या क्रांतीच्या यशाचा जर सगळ्या काय जर काय असेल तर ते समता सैनिक दल आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, समता सैनिक दलाच्या निर्मितीच्या पहिल्या दिवशी 19 मार्च 1927 ला बाबासाहेब म्हणाले, हा जागृतीचा जो उत्सव आहे हा कधी विझू देऊ नका. सैनिकांना त्यांनी उद्देश दिला होता 19 मार्चला आणि त्यांनी नंतर सांगितलं 5 जुलै 1927 ला त्या समता सैनिक दलाचा गौरव करत असताना बाबासाहेब काय म्हणाले होते, त्याचे ठळक गोष्टी आधी
विषय सुरू करण्यापूर्वी आपल्याला सांगितलं की मला निधड्यासाठीचे सैनिक जसे आहेत तशा प्रकारचे स्वाभिमानी आणि निधड्यासाठीचे सैनिकासारखे कार्यकर्ते मला हवे आहेत. या ठाणे जिल्हा शाखेचा एक ऐतिहासिक मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आणि या मेळाव्याचे साक्षीदार शिलेदार आपण सर्वजण आहात. या ठिकाणी बसलेले आपण सर्वजण या मेळाव्याचे शिलेदार आहात, साक्षीदार आहात. आपण ही संकल्पना केलेली होती की बाबा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मेळावा सुरुवात करायची. कारण आपण मेळावा कार्यक्रम विहारामध्ये हॉलमध्ये बंद ठिकाणी घेतोय. आपण काय करतोय हे लोकांना पण कळलं पाहिजे, हा एक मुद्दा होता. आपला जो संदेश आहे संविधान समर्थक समाज सेवा अभियान अंतर्गत संविधानाची शांती मार्च, समता सैनिक दलाच्या शांती मार्च, या देशामध्ये आम्हाला शांतता हवी आहे. प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य हवं आहे आणि यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली धर्मसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल हे स्वातंत्र्य समता हे निर्माण करण्यासाठी, ते अभय देण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. हे या मेळाव्याच्या आणि रॅलीच्या निमित्तानं आपल्याला संदेश द्यायचा होता आणि तो संदेश अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दिलेला आहे. जय भीम. आज 31 मे आंबेडकरी चळवळीतील एक ऐतिहासिक दिवस. 31 मे 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्ती कोण पथे, धर्मांतर का, धर्मांतराची कारण मीमांसा याच्यावरती मार्गदर्शन केलंय आणि तेच धागा धरून आज 31 मे 2026 साली ठाणे जिल्हा बटालियन समता सैनिक दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थापित बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेच्या माध्यमातून आज हा शांती मार्ग, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर क्रांतीवीर ज्योतिबा फुले, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून हा शांती मार्ग समता सैनिक दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आले. देशामध्ये जी चाललेली परिस्थिती आहे, संविधान विरोधक, संविधानाचा पावलावरती अवमान होतो, हे सर्व थांबवण्यासाठी एक संदेश शांततेचा देण्यासाठी हा समता सैनिक दलाच्या वतीनं शांती मार्च आयोजन करण्यात आलेला आहे. आणि हा मार्च रेल्वे हॉल या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर होईल आणि त्या सभेमध्ये उपवर्गीकरण, जनगणना यामध्ये बौद्धांची शेड्यूल कास्ट ही भूमिका काय राहील, त्यानंतर जनगणनेमध्ये भूमिका काय राहील, अशा पद्धतीनं विविध विषयावरती मार्गदर्शन होणार आहे. आज जे चाललेलं तापमान आहे, मानव वाचतोय, त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल याच्यावरती देखील आजच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यात येईल. जय भीम. आज माझ्या बरोबर या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आदरणीय ॲडव्होकेट SS वानखेडे साहेब, त्याचप्रमाणे हेडक्वार्टर सचिव आदरणीय PM आचार्य गुरुजी, ठाणे बटालियनचे जीवोची आदरणीय विजय गायकवाड आणि शेकडो सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आपण अभिवादन करणार आहोत. या ठाणे जिल्ह्याचे मेजर जनरल आदरणीय हिरामन पगारे आणि शेकडो सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये या शांती मार्चला
सुरुवात होत आहे. जय भीम, नमो बुद्ध, जय संविधान. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.